तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फुलाचे वेगवेगळे भाग कोणते आणि त्याची रचना व कार्य काय असतात याची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आपण सुरुवातीला स्त्रीकेसर आणि पुंकेसर यांच्या वेगवेगळ्या भागांबद्दल माहिती घेऊया. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फुलाचे 4 महत्त्वाचे भाग कोणते हे पाहिलं आहे. त्याशिवाय एकलिंगी आणि उभयलिंगी फुलं कशाला म्हणायचं याची सुद्धा माहिती घेतली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त फुलांच्या प्रजनन करणाऱ्या भागांबद्दल माहिती घेणार आहोत. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात. सुरुवातीला पुंकेसराचे वेगवेगळे भाग कोणते हे पाहूयात. तर पुंकेसराचे मुख्य 2 भाग असतात. हा जो खालचा भाग आहे जो तारेसारखा दिसतोय त्याला वृंत फिलामेंट असं म्हणतात, आणि हा जो वरचा भाग आहे त्याला परागकोश अँथर असं म्हणतात. या परागकोशामध्ये परागकण असतात. काही फुलांचे परागकण खूप चिकट असतात. जर त्यांना आपण हात लावला तर ते आपल्या हाताला चिकटतात. ठीक आहे, आता स्त्रीकेसराचे 3 महत्त्वाचे भाग पाहूया. हा सर्वात वरचा भाग म्हणजे कुक्षी स्टिग्मा, हा मधला भाग म्हणजे कुक्षी वृंत स्टाईल, आणि हा खालचा भाग म्हणजे अंडाशय ओहरी, आणि अंडाशयाच्या आतमध्ये आपल्याला हे जे बी सारखं दिसतंय ते म्हणजे बीजांड. आता आपण पाहू शकतो की परागकण आणि अंडाशय किती दूर आहेत. ते फलन होण्यासाठी त्यांच्यात संपर्क तरी व्हायला पाहिजे, हो की नाही? तर सुरुवातीला काय होतं, तर परागकोश पक्व झाल्यावरती तो फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवरती जाऊन पडतात, आणि या क्रियेला परागीभवन असं म्हणतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू की कशा प्रकारे मधमाशा व इतर कीटक हे परागीभवन होण्यासाठी कारणीभूत ठरतात ते. आता आपल्या समोरील मोठा प्रश्न हा आहे की हे सगळे भाग लक्षात ठेवायचे तरी कसे? हे सगळे भाग लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक खास चित्र दाखवते. बघा, हे चित्र नक्कीच तुम्हाला हे सगळे भाग लक्षात ठेवण्यासाठी मदत करेल. तर सुरुवातीला स्त्रीकेसराचे भाग बघूया. हे खाली एक अंड आहे, तर अंड म्हणजे अंडाशय. तर अंड्याच्या वरती एक फरशी दिसतेय, टाईल फरशी. टाईल वरून स्टाईल, आणि स्टाईल म्हणजेच काय, तर कुक्षी वृंत. टाईलच्या वर आहे सिग्मा चिन्ह, सिग्मा वरून स्टिग्मा, आणि स्टिग्मा म्हणजेच काय, तर कुक्षी. तर इथं सिग्मा चिन्ह खाली पडायला लागल्यासारखं दिसतंय, म्हणजेच काय, तर कार्पेल. याचा अर्थ स्त्रीकेसर, फुलांचा स्त्रीलिंगी भाग. किती सोपं आहे ना? आता फुलांचा पुल्लिंगी भाग पाहूयात. इथे एक बल्ब काढलेला दिसतोय. तर बल्बच्या आतमध्ये काय असतं, तर बल्बच्या आतमध्ये असतं फिलामेंट. फिलामेंटला मराठीत काय म्हणतात, तर वृंत, बरोबर? तर इथं बल्बच्या वरती दिसतात आहेत मुंग्या, म्हणजेच अँट. अँट वरून अँथर, आणि अँथर म्हणजे परागकोश. आणि या मुंग्या पुरुष मुंग्यांना सांगत आहेत इथेच राहा, स्टामेन, म्हणजेच काय, तर पुंकेसर, फुलाचा पुल्लिंगी भाग. तर आलं का लक्षात फुलाचे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी भाग कसे लक्षात ठेवायचे ते? आता तुम्ही एक काम करा, हा व्हिडिओ इथेच थांबवा, या चित्राकडे बघा आणि सर्व भागांची नावं आठवायचा प्रयत्न करा. जमतंय का? जमलं असेल तर एकच नंबर, ठीक आहे. नसेल जमत तर हा व्हिडिओ परत बघा आणि पुन्हा एकदा प्रयत्न करा. हे जर चित्र व्यवस्थित लक्षात राहिलं तर मग काहीच अडचण येणार नाही. एक काम करा, डोळे बंद करून चित्रात काय काय भाग होते याचा एकदा विचार करा. अंड होतं, अंड म्हणजे अंडाशय. दुसरी एक टाईल फरशी होते, टाईल म्हणजे स्टाईल, आणि स्टाईल म्हणजेच कुक्षीवृंत. मग एक सिग्मा चिन्ह काढलेलं होतं, सिग्मा म्हणजे स्टिग्मा, आणि त्यालाच मराठीत म्हणतात कुक्षी. पुढे एक कार होती, कार वरून कार्पेल, कार्पेल म्हणजे स्त्रीकेसर, फुलाचा स्त्रीलिंगी भाग. मग होता बल्ब, बल्ब मध्ये असतं फिलामेंट, फिलामेंट वरून वृंत, त्यावर मुंग्या होत्या, मुंग्या म्हणजेच अँट, त्याच्यावरून अँथर, अँथर म्हणजेच परागकोश. तर अशा प्रकारे या चित्राच्या मदतीने आपण फुलाचे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी भाग व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो. तर आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.